तर भरते आता ही बॅग मी ह्याच्यात माझ्या साड्या भरते. ठीक आहे, त्याच्यातून काढून बरं झालं मी पसारा नाही केलं. हे असं भरेल ह्याच्यात घडी घालून. हे आता तुम्हाला दाखवण्यापुरतं असं बसून जाईल, म्हणजे मला टेन्शन नाही जास्त दाखवलं. असं हे बसून जाईल. साड्यांमध्ये ब्लाऊज पण बसेल माझा, म्हणजे काही टेन्शन नाही राहणार मला. साडी आणि ब्लाऊज काढायला एकत्रच काढायला भेटेल. ह्या साडीची आठवण काय माहिती आहे का? ह्या साडीच्या वेळेस आई होती, मी ही साडी घेतली तेव्हा. आणि ही माझ्या भावाने घेतलेली साडी आहे. आणि ही माझ्या महेशच्या लग्नातली साडी आहे. भाऊ आहे माझा त्याच्या. ही रीनाने घेतलेली साडी आहे. ही रमेशच्या लग्नातली साडी आहे. आणि सगळ्यात फेवरेट साडी ही दिनेशची आहे. ही खूप आवडते. ती साडी मला चांगली पण दिसते. साड्या सगळ्या चांगल्या दिसतात मला, काय नाही. तरी पण काहीच नाही भरलं, आणखीन भरायचं आहे. साडी ही आहे. ही मला दिनेशने गणपतीला घेतलेली. जेव्हा आमच्याकडे गणपती होते, मागे गणपती, त्याच्या म्हणजे गणपतीलाच नव्हती घेतलेली, दिवाळीत घेतलेली, पण गणपतीला पण मला ती साडी. त्या साडीवरचे फोटो खूप छान आहेत, खूप जुनी. तेव्हा माझं वाटतं यश 2री-3रीला असेल तेव्हाची साडी. खूप आवडते. सगळ्यात जास्त साडी ही आवडते. ह्या साडीबरोबर आणखीन 2 साड्या दिनेशने घेतलेल्या मला. जवळजवळ 5,000च्या साड्या घेतलेल्या दिनेशने. ही काय मला वाटतं 1200ची आहे. आणि त्याच्यानंतर पण आणखीन 2 घेतलेल्या साड्या. तुम्ही आता मी जास्त काही नीट नाही लावणार, तेवढं पुरतंच बरं आहे. हे बघा, ही साडी खूप सुंदर आहे, मला खूप आवडते ही साडी. चलो लगाएंगे. मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले आहेत आता 7:15 आणि याची तयारी वगैरे करून घेतली. त्याची काही तयारी करायची नसते, त्याचा तोच करतो. पण त्याचं म्हणणं असतं का मी तयारी करेपर्यंत तू कुठे जायचं नाही, म्हणजे त्याच्या हाताखाली काय द्यायला वगैरे. त्याच्यासाठी मग दिलं, त्याची तयारी केली आणि तो गेला, बाईक घेऊन गेलाच, म्हणजे आईंकडे डायरेक्ट. आज काय म्हणजे येणार नाही तो. फ्रायडे, सॅटर्डे, संडे असं त्याचं सगळं रुटीन असतं. तर गेला तो. आणि मग आता आपली कामं, तो गेल्याच्या ना मग आपली कामं, तोपर्यंत नाही. तो गेल्याच्या नंतरच आपण स्टार्ट करायचं काय ते. तर नाश्त्याला त्याला म्हटलं काय बनवायचं आहे, काय देऊ का? तर नको, काय नको नाश्त्याला काय. आणि हे सगळं इकडे तिकडे असं टाकत राहतो, मुद्दाम करतो, मला त्रास द्यायला करतो. मुद्दाम म्हणजे मस्करी वगैरे असं, दुसरं काही नाही. आणि मग छान त्याने सकाळी गाणी लावलेली आराधनाची मस्त. रोक रहा है हमको जमाना, दूर ही रहना, पास न आना, अशी जुनी गाणी लावलेली मला खूप आवडतात. आणि मग हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले आहेत आता 7:45 आणि मी मस्त फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून सगळं झालं आहे. मस्त 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 आता देवाची पूजा करते. यश लवकर गेला, यशची तयारी करून दिली आणि तो गेला आजीकडे. टोटला वगैरे मस्त खायला टाकलं, खाऊन झालं, त्याचं शू सगळं झालं, सगळं पाणी हे केलं. नंतर लादी वगैरे पुसून झाली, मस्तपैकी आंघोळ केली, न्हाऊ. आणि मग आता देवपूजा राहिली. आणि आज परत सकाळी उठून तेच नाश्त्याला काय, जेवणाला काय, नाश्त्याला काय, जेवणाला काय. मला आता कंटाळाच आला. असं वाटतं खाली जावं काकांकडे, ते काहीतरी घेऊन यावं, पण मला येतो कंटाळा, म्हणून मी नाही जाणार आहे. मी आता काय करणार माहिती आहे का, वाटलंच चहा बिस्किट खाते आणि नंतर मग भात फोडणीला टाकेल, होऊन जाईल माझं. मी नाही जास्त किटकिट. आणि एवढ्या भाज्या काल आणून ठेवल्यात, अर्ध्या ठेवून दिल्या. मेथीची भाजी, शेपूची भाजी, टोमॅटो 20 रुपये किलो, तर शिमला मिरची, वांग आहे ह्याच्यात आणि शिमला मिरची,
20 रुपये अर्धा किलो, नाही 30 रुपये अर्धा किलो. भेंडी 30 रुपये अर्धा किलो. आता हे सगळं यशला आवडतं म्हणून घेऊन आले. मिरच्या घेतलेल्या हे आपण. आणि लसूण 60 रुपयाचा हा अर्धा किलो, म्हणजे 120 रुपये किलो. पण हा गावठी लसूण आहे आणि तो मला एवढा वेड्यात काढत होता माणूस. मला तो मेरे पास अच्छा वाला लहसुन है, ऐसा नहीं है आगे जाके नहीं मिलेगा आपको ये वो. आणि 80 रुपये अर्धा किलो देत होता मला. आणि ह्या 60 रुपये म्हणजे 20 रुपये एक्स्ट्रा काढत होता माझ्याकडून. मी ठेवून दिलं, त्याला काय बोललीच नाही. आणि गवार पण आणली मी 20 रुपयाची. 50 रुपये 3 किलो. मोठा घेतला ना मग तो उरतो, पण उरत नाही, मग मला सगळाच टाकावा लागतो. आणि वजनात कमी पण बसतो. मग एवढा आहे, मिडियम कांदा आहे, असा कांदा आहे. तर 50 रुपये 3 किलो असं कालचं होतं बाजार. आणि काल मी ते अशा त्या बॅग आणल्या दिसतं त्या, त्याच्यात साड्या भरून ठेवल्यात माझ्या, दाखवते. ह्याच्यात हे फुल भरलं सगळं, पूर्ण जातच नव्हतं काय ह्याच्यात. तरी आणखीन मला घ्यावे लागतील. हे कपडे ती यशचे, ते माझे आहेत. खाली पण आहेत, खाली सगळे वन पीस आहेत. आणि वरती यशचे माझे आणखीन आहेत. मग त्यासाठी आणखीन मला वाटतं, पण यश बोलतो मला नको तसं. ठीक आहे, त्याला नको, तर मलाच लागतील 2-3 आणखीन. बघूया, घेऊया नंतर आणि परत लावूया. हे बरं पडतं ॲक्च्युली, माहिती आहे का. म्हणजे कपाट साफ करायला पण मस्त आहे. पटकन काढली बॅग खाली काढायची, कपाट मस्त क्लीन करायचं आणि परत तसंच ठेवून परत ठेवून द्यायचं आतमध्ये. काही टेन्शन नाही, मस्त आहे. मला आवडलं. काल बऱ्यापैकी चांगलं मिळालं ते, छानच आहे, मस्त आहे. माझ्या सगळ्या साड्या त्याच्यात बसल्या, सगळ्या नाही बसल्या. माझ्या केसांना शाईन बघा कशी मस्त दिसते है ना. माझे केस मला खूप आवडतात है ना. किती छान शाईन आहे ते केसांना माझ्या. धुतले नाहीत आज, काल धुतलेले, उन्हातच दिसतील. टाकलं माझ्या हाताला काहीतरी. भाजलेत कांदे बटाटे भरायला घेतले. कांदे बटाटे झालेत भरून खरं. बटाटे याच्यात ठेवले आणि कांदे पूर्ण भरून गेले. दिसतं, पडले. तर लसूण भरते, लसूण ओलं ह्याच्यात भरते, लसूण ठेवते. म्हणजे मी कामं करत राहते पण माझ्या लक्षात नाही राहत हे शूटिंग. म्हणजे प्रत्येकच हे करत बसायचं, मग त्याच्यामुळे कांदे बिजली भरून झालेले, कांदे बटाटे भरून झालेले, म्हणजे काढून ठेवलेले. लसूण काढून ठेवते, नाहीतर खराब व्हायचं. लसूण चांगला आहे, मस्त आहे. 60 रुपयाचा जाईल मला महिनाभर वाटतं. नाही जाणार, पण पुरवायचं आहे. आता या टोटोला ना खायचं आहे खरं. त्याला टाकले मी पाण्यात, ते बघा कसा बघतो. पण हे उघडत नाही माझ्याकडून. आता उघडलं तर बरं आहे. संपलं आहे ते पण, काहीच नाही ना त्याचं. आजच्या पुरतं होईल. त्याला जान्हवीला सांगितलं आणायला येतं ना. काल मी विसरली, काल बाजारात घ्यायला होतं, लक्षात नाही राहिलं माझ्या. आणि आता ना मला खूप असं वाटतं ना जाऊन पाणीपुरी वगैरे खावं. चपाती आता ह्या ना चपात्या कबुतरांना देऊन काय करताय तिथे. बघूया खाणं. खाते
माझा प्लॅन झालेला आता, पूर्ण प्लॅन झालेला का आता आपल्याला डीमार्टला जायचं आहे. आणि लगेच चेंज पण झाला माझा प्लॅन, नाही जायचं आहे. कारण का मला खरंच तिथून यायला काही नाही आहे, मी येईल पण रिक्षा अक्षरशः 150 रुपये घेते आणि मला 150 रुपये नाही द्यायचे रिक्षा, खूप लुटतात माझ्याकडून म्हणजे सगळ्यांकडूनच घेतात. आंटीकडून पण, कारण का डीमार्टच्या इथून यायचं ना लांब पण एवढं पण नाही, पण ना खूपच ते लोकांचे रेट असतात रिक्षावाल्यांचे. आणि आता काही बघायलाच नको, तर मी काही गेलीच नाही बरेच दिवस बाहेर. तर विचार चाललेला का जावं पाणीपुरी वगैरे खाऊन यावं, पण मला ना ती सवयच नाही एक जायचं आणि खायचं वगैरे. मला पहिल्यापासून सवय नाही. कारण माझ्या मैत्रिणी होत्या ना, माझ्या मैत्रिणी आम्ही एकत्र जायचो खायला, काही असू दे आम्ही एकत्र फिरायचो. त्याच्यामुळे माझ्या मोबाईलचा ना मध्ये मध्ये आवाज मध्येच जातो, मध्येच येतो. तर माहिती नाही काय झालं, स्पीकरचा प्रॉब्लेम झाला आहे काय झालं. कारण का मला आधी दिनेश पण बोलतो तुझं मध्ये आवाजच येत नाही, आवाजच येत नाही. पण आता मी जसं शूट करते ना एडिटिंगच्या वेळेस मला समजतं की मध्ये आवाजच येत नाही, अजिबात मोबाईलला आवाज येत नाही. 2-3 वेळा पडलेला माझ्या हातातून, एवढा काही पडला नव्हता, पण मे बी झालं असेल काहीतरी त्याला. कांद्याच्या साली वगैरे आता मला झाडून मारायचं आहे. जाणार तर नाही पण जाऊ का, पाणीपुरी खाऊन येऊ का. एक दिल बोलता है नहीं नहीं, एक दिल बोलता है हाँ जा जा. वाटतंय तर छान उघडल्यावर. हे पोपट 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 गेलं 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 गेलं, पोपटच बोलूच होतं. स्मशानाच्या इथे आमची पोरं खेळतात, आमचे म्हणजे गावातली ह्या पोरं खेळतात. स्मशान इथे, स्मशान हे बाहेरच्या लोकांसाठी आहे, म्हणजे गाववाले नाहीत त्यांच्यासाठी. आणि इथे कुठेतरी गाव, हे आय थिंक हे गाववाल्यांचं हे पुढे दिसतं ते झाडाला फुलं आलेत ना पिवळी पिवळी, हे गाववाल्यांचं. आणि बाहेरच्या लोकांसाठी, बाहेरचं या साईडचं. आज दिवसभर असंच वातावरण. घेऊया झाडू बिडू मारून घेऊया, फ्रेश होऊया. आणि मनात वाटलं यश असलं मला बरं वाटतं सिरियसली. आता आंटीला विचारायला काय नाही, आता अंकल परत बोलतील नाही आंटी बिमार आहे, म्हणजे अंकलला नसतं पाठवायचं त्यांना, पण आंटीला यायचं असतं. माहिती नाही काय ते येणार की नाही, त्याच्यामुळे मग नाही विचारणार. बघते मी आधी, झाडू वगैरे मारते, फ्रेश होते आणि मग निघते. निघाली तर नाही तर नाही. A few moments later. मस्त आंघोळ झाली, छान वाटलं. जरा थंड वाटलं आज पाणी, पण ठीक आहे. मस्त असं जरा दिवाबत्ती करायचं. 6 वाजलेत आता. फ्रेश म्हणजे केस बीस जरा सुकवते, ओले झालेत ते, आणि थोडीशी तयारी करते. आणि उजेड तर भरपूर आहे, काय करू, जाऊ का. एवढा उजेड आहे बाहेर, एवढा आहे, जायला काय हरकत नाही आहे, पण काय करायचं बघूया. काय करायचं, चहा प्यायचं नाही बरोबर राईट. दुकानात जाते, दुधाची बॅग घेते आणि 2 अंडी आणते, बस झाली. मी एकटीच आहे तर. आणि मग काय नाही, बघेन संध्याकाळी चपात्या करायच्यात की नाही तर भात लागेल जरासं. चपात्या केल्या तर बऱ्याच होती है ना. बघे तयारी करते.
फ्रेश झाली. आता जाऊया, दुधाची पिशवी आणते, दुकानात जाते, दाखवेल तुम्हाला आमच्या लाईट लावते. येस, दुकानात जाते. इथे तर थोडं उजेड वाटतोय, तरी पण लावून जाऊया आपण लाईट. 6:30 झाले, येऊया पटकन. आता काकांबरोबरच त्यांना सांगायचं काका मी तुम्हाला गुगल पे करते, एवढे द्या ते देतात. आमच्या गावचा हे रस्ता आहे तिथे गावातून. आता काकांकडे घेऊया दुधाची बॅग. मांडव घातलेला काय माहिती. एक दुकान का बंद ठेवले काकांनी, शपथ विचारून. किती दिवस बंद होता? आजच ठेवला ना. चला दुकान बंद आहे, जाऊया आता नाक्यावर. किती मेंढरं आली आहेत, भारी आहेत ना. ह्याच्यात पिल्लू एक पण नाहीये बाबा. किती मेंढरं आहेत. कसली भारी आहेत. ह्याच्यात पिल्लू एक पण नाहीये, सगळे मोठे मोठे आहेत. एक छोटं पिल्लू होतं त्याच्यात. ओ ही राहिली मागे तुमची बकरी. घेतलं सामान आणि आता चालली आहे ह्या पोरीची. चलो आलो आपण. दमली, एवढीशी चालून दमली मी. कसं व्हायचं माझं, कसं होईल. मोबाईल पडायचा. मी आहे ना काहीतरी घेतलं दुकानात, दाखवते. म्हैसूर घेतलं, पण मला ना स्कूलची आठवण झाली. आम्ही स्कूलमध्ये होतो ना तेव्हा घ्यायचं. त्यात लावलेलं बर्नीमध्ये. मी लहान होती ना तेव्हा खायची, म्हणजे बाबा पण आणायचे, पण तरी सुद्धा. चला दिवाबत्ती करूया. दिवाबत्ती झाली आहे आणि पाणी कसं क्लीन वाटतं ना आज. दूध ठेवलं, खायचे राहिले, नरम पडलेत आता. चला आज अंड्याचं काहीतरी आता करायला घेऊया. भूक तर लागली, आवळा तर खाणारच आहे. 2 अंडी घेऊया. 2 कांदे घेऊया. कांद्याचं करूया काहीतरी पट झटापट. लक्ष्मी घालते अंदर. मला असं वाटतं ना ऑमलेट करावे.
जास्त नाही शिजवायचं. देऊया गॅसवर. आता हे कच्चं आहे ना, हे मला आवडतं असं. हे शिजेल आपलं. त्याच्यावर आता झाकून ठेवून देऊया. ओके. आपला स्वयंपाक पण झाला आहे शॉर्टकटमध्ये. मला रावलं नाही, मी जरासं घेतलं खायला. खायला नाही बघा असं केक मस्त लागतं हे असंच खायला. नाही काय खाल्लं नाही ह्याच्याच बरोबर भात वगैरे तरी मस्तच आहे. फिनिश. परत घेतलं, माझं मनच नाही झालं. किती छान असतं बघा. ते असं झालं. खीर शिजवतात माकड आणि काय असतं ना उंदीर आणि मांजर. मांजरीला राखणाला ठेवतात. मांजर खीर संपवते. कसं झालं. ॲक्च्युली मी कधी करत नाही असं. ते यशचे येणार नाही, मी यासाठीच केलेलं म्हणून खाल्लं. ते लोकांचं असंच आडवड असतं. त्या अंड्याचं केलेलं नाही ह्याच्यात, त्याच्यात आता मी भात टाकला करते ते. कारण माहिती आहे त्यात मसाला होता ना सगळा, तो भाताला लागेल आपल्याला. भात पण टेस्टी मी एक अंड्याचं खाल्लेलं, एक अंड्याचं ठेवलेलं, त्या ह्याच्यावर ठेवून देते आणि झाकून देते. चला, अशा तऱ्हेने आजचा दिवस गेला आहे. आय होप का तुम्हाला माझे ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग आवडत असतील आणि हा पण ब्लॉग आवडला असेल. सो लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय, टेक केअर.